शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया ग्रुपमधून मी सुरेश अकोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि तूर पिकात पांढरी जी तूर आहे त्या तुरीमध्ये कोणकोणते वाण आपण लागवड करू शकतो जेणेकरून आपलं उत्पादन जे आहे जास्तीत जास्त मिळू शकतं आणि त्या वाणाचे काही वैशिष्ट्य जे आहे ते जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा, कारण बरेच मित्र व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब 100% करा मित्रांनो. आपल्या इतर शेतकरी मित्रांना पण करायला लावा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करत जा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षी तूर ज्या शेतकऱ्यांनी लावली होती मित्रांनो त्यांना ॲव्हरेजली उत्पादन सुद्धा खूप चांगलं आलं आणि भाव जे आहेत हे साधारण 10,000, 11,000, 12,000, 13,000 रुपयापर्यंत दर जे आहे ते टिकून राहिले. त्यामुळे तूर हे पीक शेतकऱ्यांना परवडू शकतं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये सोयाबीन आणि तूर हे आंतरपीक म्हणून केलं जातं, परंतु मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये तूर हे सेपरेटली निव्वळ पीक म्हणून सुद्धा घेतलं जातं मित्रांनो. आणि एकरी जे आहे जर आपण चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर 8 क्विंटलपासून ते 14-15 क्विंटलपर्यंत सुद्धा एकरी उत्पादन हे आपल्याला येऊ शकतं मित्रांनो. फक्त त्याचं नियोजन आणि वाण हा आपल्याला चांगला निवडणं हे फार आवश्यक असतं. एकरी जे आहे मित्रांनो, एकरी आपल्याला 2 ते 3 किलो बियाणं निव्वळ जर लागवड करणार असाल तर लागतं. फक्त बियाणं निवडताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ती आपण बघणार आहोत आणि त्या पद्धतीने आपल्याला तसं बियाणं घ्यायचं आहे मित्रांनो. तर बियाणं घेताना आपल्याला चांगलं बियाणं निवडा. त्या अगोदर कोणी लावलं होतं का हे जाणून घ्या. शिफारस कोणत्या वाणाची केली आहे, जमिनीची शिफारस कशी आहे आणि आपल्या जमिनीत सूट होतं का, मर येतो का. कारण बऱ्याच वाणामध्ये बरेच वेळेस लागवड केल्यानंतर नेमकी फ्लोरा अवस्थेमध्ये मर मोठ्या प्रमाणात येतं, झाड मरतात मित्रांनो आणि त्या ठिकाणी तूर हे पीक फेल जातं. तर यासाठी हे सुद्धा जाणून घेणं आपल्यासाठी फार आवश्यक आहे. तर आपण वळूया वाणाकडे की कोणकोणत्या वाणाची लागवड तुम्ही करू शकता. फक्त हे जे वाण आहे पांढऱ्या तुरीचे आहे तर तुम्ही पांढरी तूर लावता की लाल तूर लावतात हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की करा. लाल तूर वाणाविषयी जर माहिती आवश्यक असेल तर कमेंट करा मित्रांनो. पुढचा व्हिडिओ आपण लाल तूर वाणासाठी नक्की बनवू आणि तुम्हाला नक्की माहिती देऊ. तर आता पांढऱ्या तुरीचे जे वाण आहे ते आपण बघूया. सर्वात प्रथम BDN 711 हे एक प्रसिद्ध आणि पॉप्युलर असं वाण आहे. हे मोठ्या प्रमाणात शेतकरी आवडीने लावतात मित्रांनो, कारण ॲव्हरेजली उत्पादन खूप चांगलं BDN 711 जे आहे यातून मिळतं मित्रांनो. त्यानंतर नंबर 2चं जे वाण आहे शुभ्रा नोवेल सीडचं, तर हे बॉक्स पॅकिंगमध्ये 1 किलो पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो. हे खूप छान आणि खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना देतं. खूप चांगले अनुभव मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांचे आहे. 10 क्विंटल एकरी प्लस उत्पादन शेतकऱ्यांनी मिळवलं आहे. काहींनी 12 क्विंटल, काहींनी 13 क्विंटल असे ॲव्हरेजली जे उत्पादन आहे ते शुभ्रा नोवेल सीड या वाणापासून शेतकऱ्यांनी मिळवलेलं आहे. त्यामुळे चालू वर्षी 2024 या सालामध्ये मित्रांनो तुम्ही शुभ्रा जो पांढऱ्या तुरीचा वाण आहे त्याची लागवड नक्कीच करू शकता मित्रांनो. यानंतर 3 नंबरचा पुढील वाण आहे मित्रांनो तो म्हणजे खडका. खडका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रचलित असा वाण आहे. खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी याची सुद्धा लागवड करत असतात मित्रांनो. हा सुद्धा वाण लवकर येणारा आणि शेतकऱ्यांचा आवडीचा वाण आहे, त्यामुळे याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता. खूप चांगलं ॲव्हरेजली उत्पादन हे तुम्हाला देऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा वाण आहे सीता 95. तर सीता 95 या वाणाची देखील मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता. खूप चांगला आणि उत्पादन देणारा हा वाण आहे, याची सुद्धा लागवड करू शकता. यानंतर विद्यापीठाने डेव्हलप केलेला BDN 111 नंबर हा जो वाण आहे हा सुद्धा लागवड मित्रांनो तुम्ही करू शकता. हा 150 दिवस म्हणजे 5 ते 5.5 महिन्यामध्ये येतो मित्रांनो. त्यामुळे लवकर येणारा वाण आहे. मर सुद्धा प्रतिबंधक असा हा वाण आहे. BDN 111 हा वाण सुद्धा खूप चांगला वाण आहे मित्रांनो. त्यामुळे याची सुद्धा निवड शेतकरी मित्र करू शकता मित्रांनो. हे जे 5 वाण आपण सांगितले या वाणापैकी तुम्हाला जे अवेलेबल होऊ शकतं याची लागवड तुम्ही नक्की चालू 2024 या हंगामामध्ये करू शकता. जर तुम्हाला शुभ्रा
नोवेल सीडचा बॉक्स पॅकिंगमधला हा वाण जर मिळाला मित्रांनो तर नक्की लागवड करा. खूप चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल मित्रांनो चालू वर्षी. त्यामुळे शुभ्रा हा वाण तुम्ही नक्की लागवड करू शकता मित्रांनो. ही माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंट नक्की करा. तुम्ही लाल तूर लावताय की पांढरी तूर लावताय हे सुद्धा नक्की सांगा मित्रांनो. त्यामुळे आपण तो पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की देऊ. आणि तूर लागवड केल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचं उत्पादन कसं वाढेल ही सुद्धा माहिती आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करू मित्रांनो. त्यामुळे आतापर्यंत ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व मित्रांना सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करत जा मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. त्यामुळे अशीच माहिती ही तुम्हाला जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.